लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला वेग आला असून आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध भागातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आलाय। प्रभाग क्रमांक 4 अंतर्गत फुलेनगर भागातून शिवसेनेची प्रचार रॅली काढण्यात आली। रॅली दरम्यान शिवसेनेचे अधिकृत उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधताना दिसले। स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि परिसराच्या विकासाबाबत उमेदवारांनी आपली भूमिका मांडली। शिवसेना पक्षातर्फे कविता बाळासाहेब कर्डक, जाधव सविताताई राजू, ढिकले सचिन भास्करराव आणि राजपूत सतनाम दिलीप सिंग हे उमेदवार धनुष्यबाण या पक्षचिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत। यावेळी मंत्री दादा भुसेंनी आपले मनोगत व्यक्त केले। नाशिक शहराच्या महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक 4 आपल्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अ गटातून माननीय कविताताई बाळासाहेब कर्डक, ब गटातून माननीय सविताताई राजूजी जाधव, क गटातून माननीय सचिनजी भास्करराव ढिकलेजी आणि ड गटातून माननीय दिलीप सिंग सतनाम राजपूतजी। या सर्वांची निशाणी काय? आपली निशाणी अरे खींच के तान। चारीच्या चारी उमेदवारांना धनुष्यबाणाचं बटन दाबून आशीर्वाद द्या। माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील। आज संध्याकाळी सभा आहे, आपण येणार आहात ना? प्रभाग क्रमांक 4 मध्ये येणाऱ्या काळामध्ये वज्रेश्वरी झोपडपट्टीचं जे अतिक्रमण आहे, काही लोक बोलतात की आम्ही काढून टाकू। मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो, सरकारी जागावरील 2011च्या पूर्वी घरं जी बांधलेली आहेत, झोपड्या आहेत, ते कायम करण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे। महानगरपालिकेच्या शाळेमधून उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, तुम्ही काळजी करू नका। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते डिपार्टमेंट आता आपल्याकडेच आहे, नाशिककडेच आहे। 2-4 गुंड प्रवृत्तीचे लोक अनेक गोरगरिबांना त्रास देतात, तरुणांना त्रास देतात, महिलांना त्रास देतात, ज्येष्ठांना त्रास देतात। तुम्ही काळजी करू नका, या गुंड गुन्हेगारांची गुन्हेगारी त्या ठिकाणी ठेचून काढली जाईल आणि गुन्हेगारी मुक्त, भयमुक्त आपला प्रभाग त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल। एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो। धनुष्यबाणाला या चारीच्या चारी उमेदवारांना तुम्ही निवडून द्या। आपले सर्वांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रचार रॅलीमध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचा विश्वास अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केलाय। रोहित वाघ, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।